नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:49 ते 12:25 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:25 ते 2:01 आणि यमगंड काळ सकाळी 7:36 ते 9:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे अडकलेली कामंसुद्धा पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, अशा प्रकारचे काही सुयोग आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होऊ शकेल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होऊ शकेल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील आणि आत्मविश्वाससुद्धा चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याचे उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यामधील ॲक्टिव्हनेस जास्त प्रमाणात दिसून येईल. भाग्यशाली दिवस आहे आजचा, त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे व्याधी डोकं वर करू शकतील. कुठल्याही कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुद्धा असतील, खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी तुम्ही ॲक्टिव्ह असाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी टाळा. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ मिळताना दिसतील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस हा बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. आज तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जी कामं तुमची रखडलेली आहेत, पूर्ण होत नाही, ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांची काही आशा अपेक्षा असतील त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही छोटे-मोठे लाभ मिळू शकते. मात्र कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. थोडंसं जास्त फिरणं झाल्यामुळे स्ट्रेस थोडा जाणवल्यासारखा जाणवेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.